स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। अमेजन केयर तथा वुमेन चिल्ड्रन फाउंडेशन की ओर से स्वच्छता अभियान। तो आइए ले चलते हैं आपको, जहां जानकारी देते हुए सारीपुत्र सालवी ने बताया कि जहां स्वच्छता अभियान को लेकर के बहुत सारे कार्यक्रम किए जाते हैं, वहीं पर इस ग्राम पंचायत ग्रुप ग्राम पंचायत में काफी दिनों से सेवा भाव का काम करते हुए अमेजन केयर और वुमेन चिल्ड्रन फाउंडेशन ने स्वच्छता अभियान किया। पूरी जानकारी देते हुए सालवी ने बताया, हा जो प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान आहे तो आपण साधारण 3 गावांमध्ये राबवलेला आहे। सरवली, सरवलीपाडा, ठाकूरपाडा या गावांमध्ये अमेझॉन केअर्स सरवली प्रकल्प अंतर्गत त्यांच्या CSR इनिशिएटिव्हच्या अंतर्गत इंडियन वुमेन चिल्ड्रन फाउंडेशन बरोबर मागच्या 1 वर्षापासून आपण गावांमध्ये काम करत आहोत। सरवलीच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरवली, सरवलीपाडा, ठाकूरपाडा येथे आपण 4 गोष्टींमध्ये आपण काम करतो। साधारणतः शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि लाईव्हलीहूड हे असे 4 आपण पिलर्स आहेत ज्याच्यावर काम करतोय 1 वर्षापासून। एज्युकेशनमध्ये आपण शिक्षणामध्ये आपण शाळांना सपोर्ट करतो, जिल्हा परिषदच्या शाळांना सपोर्ट करतो। तिथे आपण त्यांना डिजिटलाइज केलं आहे। 5 जिल्हा परिषद शाळेला आपण डिजिटल किट दिलेलं आहे, जेणेकरून मुलांना आता नवीन पद्धतीने शिकायला भेटतं आहे। त्यानंतर आपण डिजिटल लायब्ररी, ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात पहिली मोठी डिजिटल लायब्ररी आपण सरवली जिल्हा परिषद शाळेत उभारलेली आहे। त्याच्यानंतर आपण अजून गोवे शाळेला, रांजली शाळेला आपण लायब्ररीज दिलेल्या आहेत। कम्प्युटर लॅब आपण त्यांच्यासाठी स्थापित केलेलं आहे। मुलांना आपण शैक्षणिक सहलीसाठी घेऊन जातो। त्याच्यानंतर आपण शिक्षणामध्ये अंगणवाड्यांना बघतो, अंगणवाड्यांना पण आपण डिजिटल केलेलं आहे। त्यांना TV, VCD प्लेअर, खेळणी हे अशा गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून शिक्षणाचा एक पाया अंगणवाडीमध्ये रचला जाईल। त्यासाठी अमेझॉन कंपनीला गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य दिलेलं आहे। आतापर्यंत सगळे कार्यक्रमाला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतो आणि त्यांना एक जाणीव आता आलेली आहे की कोणीतरी आहे जे आमच्या मदतीला येत आहे आणि त्यातून आमचा फायदा कसा करून घ्यायचा ते हे गावकरी चांगल्या पद्धतीने आता शिकलेले आहेत। शक्यता कमीच आहे। कुंडीमध्येच कचरा टाकणं, लोक बाहेर टाकणार आणि कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडतो। आमची फक्त एवढीच विनंती आहे की हे कचऱ्याच्या कुंड्या द्याव्यात, जेणेकरून घाण कमी होईल। कचरा गाडी पाठवावी। 8 दिवसांनी एकदाच कचरा गाडी येते। कचरा टाकायला जागा नसल्या कारणाने काय गटारीत कचरा टाकतात, रस्त्यावर कचरा टाकतात भाडेकरी लोक। आमच्या गावातले सर्व महिला बोलल्या की आपण आपल्या गावात स्वच्छता अभियान सुरू करू। सर्व महिलांनी मला साथ दिली, म्हणजे ज्यांना मी फोन केले ते आले, ज्यांना निरोप पाठवले ते पण आले आणि स्वच्छता अभियान आमच्या गावातल्या महिला सुरू केला। सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी आपण मिळून असं कार्यक्रम आपला सुरू ठेवू। आम्हाला या गावातून म्हणजे सरपंच आहेत, आम्हाला चांगल्या प्रतीने प्रतिसाद मिळते आणि ॲमेझॉन केअर कंपनी आहेत, त्यांच्यातर्फे पण आमच्या महिला बचत गट हे सर्व एकत्र येऊन ही कामं आमची व्यवस्थित करत आहेत। कोन गांव में स्वर्गीय नामदेव आत्माराम महात्रे के 8वीं पुण्यतिथि के अवसर पर व्याख्यान का आयोजन। तो आइए ले चलते हैं आपको, जहां कोन गांव में स्वर्गीय नामदेव आत्माराम महात्रे की 8वीं पुण्यतिथि के अवसर पर व्याख्यान सभा का आयोजन किया गया था, जहां काफी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित थे। उपस्थित मान्यवरों ने अपने अपने मनोगत व्यक्त किए। जे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयीची तुम्हाला आज थोडक्यात मी माहिती देणार आहे। तर 1857चा सर्वात मोठा प्रयत्न, एवढा मोठा प्रयत्न सुद्धा चिरडून टाकला इंग्रजांनी। एवढा मोठा प्रयत्न सुद्धा चिरडून टाकल्यामुळे स्वातंत्र्याची आकांक्षा बाळगणारे निराश झाले। परंतु या निराशेच्या राखेत सुद्धा धगधगणारी महाराष्ट्रामध्ये काही घराणी होती आणि त्या घराण्यामध्ये कोकणातील भडके घराण्यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं असं देवकार्य त्यांनी केलेलं आहे। आणि वडिलांचा आत्माराम, मी आत्मा हाच राम मानतात, त्यांच्या पोटी हे नाम देव जन्माला आले। स्वातंत्र्य सैनिक, आदर्श समाजसेवक, सेंचुऱ्यांमध्ये सुद्धा युनियनचे कार्यकर्ते होते। मजुरांच्या शिकार तक्रारी मागण्या मागून त्या पुरे करण्याची त्यांची सतत धडपड असायची। अशा विविध किती गुण सांगावे, मी गुणांची नेहमी पूजा होते। आपण वर्षातून राहायचा, परंतु सभेमध्ये अत्यंत कमी बोलणं असायचं, परंतु जे बोलणं असायचं ते मुद्देसूद असायचं।
त्यांना जे पटणार नाही ते व्यक्त करत असायचं. मध्यंतरीच्या काळामध्ये मी गावातून बाहेर गेलो आणि अण्णांना काही गोष्टी मग सोबत केल्या. संस्थेच्या कारभारा संदर्भामध्ये मी बोलतोय आणि काही गोष्टी त्यांना त्या पटत नसायच्या. मी कधीतरी मग गावी आलो, घरी आलो, त्या अण्णांचं लक्ष असायचं. कसं त्यांना समजायचं मला माहित नाही, पण मी आलोय हे समजल्यानंतर सकाळी मी घरी उठायच्या आत माझ्या घरी त्यांचं आगमन व्हायचं. मला अगदी झोपेतूनच उठवल्यासारखं ते उठवायचं आणि मग मी आंघोळ करीपर्यंत अण्णा अगदी शांत बसायचे. चहा वगैरे घेत नव्हता, त्याच्यामुळे चहा देण्याचा प्रश्न येतो. श्री सखी महिला नागरिक सहकारी पत्र संस्था का स्नेह सम्मेलन कार्यक्रम स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन में संपन्न. तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन में, जहां हर साल की तरह इस साल भी स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया था श्री सखी महिला सहकारी नागरिक सहकारी पत्र संस्था का. काफी श्री सखी महिला नागरिक सहकारी पत्र संस्था के कार्यकर्ता, पदाधिकारी, संस्थापक, अध्यक्ष उपस्थित थे, जहां स्नेह सम्मेलन का कार्यक्रम संपन्न हुआ. पद्मश्री अन्ना साहब जाधव विद्यालय में कई महीने से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा अनधिकृत कारणों से गायब होने को लेकर शिव सैनिकों में असंताप, आमदार रुपेश म्हात्रे ने गुनाह दर्ज करने की मांग. तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के धामनकर नाका स्थित पद्मश्री अन्ना साहब जाधव विद्यालय में, जहां काफी पहले से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा विराजमान थी. किन्हीं कारणों से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा वहां से हटा दी गई थी. कई महीनों से वहां छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गायब होने के कारण शिव सैनिकों ने दखल ली कि आखिर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गई तो कहां गई. सारे शिव सैनिकों में खलबली मच गई, जहां पर सारे शिव सैनिक कार्यकर्ता, पदाधिकारी पद्मश्री अन्ना साहब जाधव विद्यालय में दखल दिए. साथ में ही शिवसेना के आमदार रुपेश म्हात्रे भी पहुंचे और उन्होंने भी असंतोष जताया कि आखिर छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत हैं पूरे महाराष्ट्र के, तो ये प्रतिमा गई तो कहाँ गई. अगर इसको अनधिकृत तरीके से हटाया गया है तो हटाने वाले के ऊपर गुन्हा दाखल किया जाए और उचित कार्रवाई की जाए. या ठिकाणी आपलं सर्वांचं जे दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा अनेक वर्षापासून संस्थेचं म्हणणं आहे की 25 वर्षे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यावेळीपेक्षा जास्त वर्ष झाली असतील की तेव्हापासून असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी काढलेला आहे. खरं तो अधिकृतपणे काढायला पाहिजे होता. लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी दुसरा पर्यायी पुतळाची निर्मिती करून नंतरच काढायला पाहिजे होता, परंतु तसं न होता तो पुतळा अनधिकृतपणे काढलेला आहे. त्या संस्था चालकांना त्या त्वरित त्याच्यावर दुसरा पुतळ्याची व्यवस्था करून ते जर स्थापन केलं नाही तर ह्या संदर्भामध्ये सर्व शिवसैनिक काय सर शिवाजी महाराज सर्वांचेच दैवत आहे. त्यामुळे सर्वच लोक या ठिकाणी येऊन जी कारवाई करायला पाहिजे त्या संदर्भामध्ये मागणी करतील. अन्यथा या संस्थेवर गुन्हा देखील दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे. त्यांना पिरियड दिलेला आहे, त्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी पुतळा बसवणे आवश्यक आहे. ग्राम पंचायत कालेर में भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी विनोद मुकादम के नवीन जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटक के रूप में पहुंचे खासदार कपिल पाटिल। तो आइए ले चलते हैं आपको कालेर में, जहां विनोद मुकादम के नवीन जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन खासदार कपिल पाटिल के हाथों संपन्न हुआ। खासदार कपिल पाटिल ने अपेक्षा और उपेक्षा के साथ अपने कार्यकर्ता पदाधिकारी का सराहना किया और कहा कि जिस तरह से विनोद मुकादम ने जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पदाधिकारी हैं और यहाँ से लोगों को न्याय का काम करेंगे और न्याय दिलाने का काम करेंगे। कार्यकर्त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही, कार्यकर्ते कालचे भाजपचे व्यवस्थित काम करतात, पण आज कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यालयातून जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातनं काम व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी विनोदला देतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने त्यांच्या लेवलचं जे काम असेल तर ते करतीलच. मी खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहेच. कुठल्याही प्रकारचं काम असेल, विकासाचं असेल, कोणाचं सार्वजनिक काम असेल, खाजगी काम असेल, ह्या सगळ्या कामांचा निपटारा करण्याच्यासाठी आज इथं भारतीय जनता पक्षाचं एक दुसरं कार्यालय, पहिलं तर आधी आहेच इथे एक दुसरं कार्यालय झालं. या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणाने जनतेची सेवा होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर विश्वामध्ये, देशामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय, या सगळ्या घडामोडी जनतेपर्यंत पोचाव्या या दृष्टिकोनातनं शिवछत्रपती पेपर वाचनालय हे या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मी त्याच्याही शुभेच्छा देतो. जनतेने निश्चितपणाने याचा लाभ घ्यावा आणि जे जगात चाललेलं आहे, देशात चाललेलं आहे, राज्यात चाललेलं आहे, हे आपल्याला माहिती करून घेऊन त्याच्याप्रमाणे आपण कसं आता वागलं पाहिजे याची भूमिका स्पष्ट करण्याचं काम या वाचनालयाच्या माध्यमातून करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा. ग्राम पंचायत कशेली में कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले के नेतृत्व और मार्गदर्शन में क्रीड़ा नगरी और व्यायामशाला तथा अन्य कई विकास कार्य का भव्य उद्घाटन। तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत कशेली में, जहां कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले के विकास कार्य को लेकर के काफी खलबल मचा हुआ है और काफी उत्साह के साथ कई एकड़ से सुरक्षित क्रीड़ा नगरी का भव्य उद्घाटन किया गया, गणेश घाट का भव्य उद्घाटन किया गया, व्यायामशाला का भव्य उद्घाटन किया गया, जहां उद्घाटक के रूप में पालक मंत्री माननीय शिवसेना के एकनाथ शिंदे के हाथों से उद्घाटन किया गया। नवनिर्वाचित ग्रामीण तालुका के सभी ग्राम पंचायतों के
सरपंच उप सरपंच का स्वागत सम्मान का भी आयोजन किया गया था। यानी काफी सराहनीय कार्य था। कार्य सम्राट माजी सरपंच शिवसेना ग्रामीण संपर्क प्रमुख माननीय देवानंद थले की ओर से आयोजित किया गया है कार्यक्रम काफी सराहनीय था। केली पाहिजे आणि त्यांनी मला ती भावना माझ्या मनात दिली आणि मी त्या कामाला सुरुवात केली आणि 6 महिन्यापासून ह्या कामाच्या मागे पुढे होतो। ते डिसेंबरला ह्या पिरामिड नगरीचं ओपनिंग होणार होतं, तर ते आज जाणं थोडा उशीर झाला, पण चांगल्या स्वरूपाचा आणि चांगल्या मंडळींचा या सर्वांना आशीर्वाद लागला आणि आज मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या बिमाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे। शुगर आहे, कोणाला बीपी आहे, अशा प्रकारचे बिमाऱ्या प्रत्येकाला 40 नंतर चालू होणार आणि त्यांना असं योग्य प्रकारचा ट्रॅक मिळावा की त्यामध्ये खरोखर त्यांचे आयुष्य 5 वर्षाने वाढेल। याच मंत्रानुसार आपण त्यांच्या आयुष्यावर काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देवानंद खरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। या ठिकाणी ओपन बिलकुल आहे, लहान मुलांना खेळायला त्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क आहे, भव्य जिल्ह्याचा जॉगिंग ट्रॅक आहे आणि ही सर्व हे जे काम केलं या सर्वांसाठी उपयुक्त असं काम झालं। जॉगिंग ट्रॅकला देखील सकाळी आल्यावर गेली, आपलं आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सकाळी भरपूर लोक चालत असतात आणि त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एका चांगल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। एखाद्या नगरपालिका नेहमी आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए। धन्यवाद। नमस्कार।